नमस्कार. आज 11 डिसेंबर 2025. या वर्षातल्या मीटिंग क्रमांक आहे 21. आज नॉमिनेशन कमिटीचे इलेक्शन होणार आहे. हे इलेक्शन रोटेरियन पास्ट प्रेसिडेंट संजय बापट कंडक्ट करणार आहेत. इलेक्शनचा रिझल्ट हाती येईपर्यंत आपण एक गेमही खेळणार आहोत. वेगळ्या वाटेचे वारकरी. गुरुवार दिनांक 4 डिसेंबर 2025ला यावेळी आपण आपली यावेळची पाहुणी अनुराधा मंडलिक ह्या नवोदित गायिकेला तिचा अवघा 25 वर्षाचा जीवन प्रवास उलगडून दाखवण्याची आणि तिच्या शास्त्रीय गायनाची कला दाखवण्याची देखील संधी दिली. कधीही शाळेत न गेलेल्या अनुराधानं तिच्या आईवडिलांनी शाळेत न घालण्याचा निर्णय कसा पेलला आणि तिच्या आईवडिलांनी हा निर्णय का घेतला, त्यानंतर पुणे युनिव्हर्सिटीमधून MA म्युझिकमध्ये गोल्ड मेडल मिळवण्यापर्यंतचा तिचा प्रवास याबद्दलच वेगळ्या वाटेचे वारकरी हा आपला यावेळचा कार्यक्रम होता. प्रथम ॲन कुलकर्णीने आपल्या आजच्या पाहुणीची ओळख करून दिली. शाळेत कधीच अनुराधा गेली नव्हती, पण तिनं एक्स्टर्नली 10वी पूर्ण करून त्यानंतर तिचा प्रवास जवळजवळ MAला गोल्ड मेडल, BAला फर्स्ट क्लास मिळवण्यापर्यंतचा होता. शिवाय नुकतंच तिला मित्र फाउंडेशनतर्फे एक फेलोशिप देखील मिळाली. या सगळ्या प्रवासात तिच्या गुरु आहेत आरती अंकलीकर टिकेकर. प्रथम अनुराधा आणि तिच्या वडिलांची मुलाखत ॲन सुप्रिया कुलकर्णीनं घेतली. तिच्या वडिलांनी आणि आईने तिला शाळेत न घालण्याचा निर्णय का घेतला, त्यानंतर अनुराधाचे त्याबद्दलचे काय विचार होते, लहानपणी तिला त्याविषयी काय वाटत होतं, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी समर्पकपणे देण्यात आली. त्यानंतर प्रेक्षकांनी देखील दोघांना प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरं देखील दोघांनी अतिशय समर्पक अशीच दिली. यानंतर अनुराधाच्या अतिशय सुरेल अशा गायनाचा कार्यक्रम झाला. प्रेक्षक अगदी तल्लीन होऊन गेले. तिच्या लहान वयात तिचा तयार झालेला आवाज आणि तिची साधना बघून लोकांना खरंच खूप कौतुक वाटलं आणि त्यांनी तसं ते कौतुक केलंसुद्धा. सर्व कार्यक्रम संपल्यानंतर ॲन मंजिरी अन्नछत्रे हिनं आभार मानले आणि आजच्या आपल्या पाहुणीचा यथोचित असा सत्कार झाल्यावर हा कार्यक्रम संपला. धन्यवाद. माझे नाव अनुज सतीश माने आहे. मी आता 8वी शिकतो आणि माझ्या शाळेचे नाव सुमती बालवन आहे. आम्ही 26 नोव्हेंबर NDAला गेले होतो आणि NDAला आम्हाला खूप छान वाटलं. आम्ही NDAला सकाळी 5:30 वाजता पोचलेलो आणि आम्ही 1 किलोमीटर आम्हाला कॅम्पपर्यंत चालत जायचं होतं. त्या 1 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये आम्हाला एकसुद्धा कचरा किंवा काही दिसलं नाही आणि तिकडची स्वच्छता एवढी छान होती की मला बघून ना खूप छान वाटलं. आणि आम्ही परेड बघितली. त्या परेडमध्ये 12 गट होते. त्या 12 गटामध्ये 70 कॅन्डिडेट्स होते. त्या कॅन्डिडेट्समध्ये ते त्यांच्या एका ठोक्यावर एकच आवाज यायचा. ते खूप सुंदर वाटलेलं आणि ते बघायला पण खूप छान होते. आणि आम्हाला ते एरोप्लेननी बघायला वाटलं, ते पण खूप छान होतं. आणि आम्ही हबीबुल्ला हॉल बघितला. त्या हॉलमध्ये आम्ही जुन्या सैनिकांची सगळी वस्तू ठेवलेली होती, जसं की जुने हत्यार होते आणि जुने विविध देशाचे झेंडे होते आणि कॅन्डिडेट्सचे ड्रेस होते. हे सगळं बघितलं आणि तिकडं इमारत होती, सुद्धा इमारत होती. त्या इमारत खूप सुंदर होती. माझं नाव आसिन मुलानी. मी इथे 8वीमध्ये शिकते. माझ्या शाळेचं नाव सुमती बालवन. आम्ही 26 नोव्हेंबर रोजी NDAला गेलो होतो. NDAमध्ये गेल्यावरती आम्ही सगळ्यात पहिलं आम्ही परेड बघितली. ती परेड एवढी सुंदर होती की त्या परेडमधले जे सैनिक होते, जे कॅन्डिडेट्स होते ना, ते खूप शिस्तबद्ध पद्धतीत परेड करत होते. सगळ्यांचे पाय, सगळ्यांचे ठोके एकदमच एकाच टायमिंगला पडत होते आणि त्यांचा युनिफॉर्म बी खूप सुंदर होता.
आणि मला ते बघताना मला खूप अभिमान वाटला. मला असं वाटलं की मीही तिथे जावं, तिथे भरती व्हावं. आणि मग आम्ही त्या इंडियामध्ये असलेल्या एका म्युझियममध्ये पण गेलो होतो. त्या म्युझियमचं नाव हबीबुल्ला होतं. त्या म्युझियममध्ये आम्ही जुन्या काळातल्या खूप गोष्टी बघितल्या आणि जुन्या सैनिकांनी केलेल्या कामगिरीची खूप आठवणी ठेवल्या होत्या तिथं. जसं मनोज पांडेंच्या इमारत होत्या, त्यांचे फोटोज होते आणि खूप काही बघितलं आम्ही. खूप सुंदर वाटलं. आणि मलाही असं वाटतं की मी त्या एनडीएमध्ये म्हणजे त्या अकॅडमीमध्ये पार्टिसिपेट व्हावं आणि खूप काही शिकावं तिथून. आणि मला माझ्या देशाचा खूप अभिमान वाटतो. माझे नाव रितिका तिरुवा. आम्ही 26 नोव्हेंबर रोजी NDAला गेलो होतो. तिथे आम्ही NDAची परेड पाहिली. ती परेड इतकी छान होती की आम्हाला असं वाटलं की आम्ही पण काहीतरी देशासाठी करायला पाहिजे. आणि त्यातले जे कॅन्डिडेट होते त्यांची शिस्त एवढी छान होती, म्हणजे खूपच सुंदर होतं. ते आम्हाला सांगता पण येत नाही आहे. आणि तिथे आम्हाला एक म्युझियममध्ये घेऊन गेले होते. तिथे विविध प्रकारची अवजारे होती आणि तिथे पाकिस्तानचा झेंडासुद्धा होता, जो भारत देशाने जिंकला होता. क्लबचा हिवाळी अंक लवकरच प्रसिद्ध करत आहोत. सर्वांना विनंती करण्यात येत आहे की त्यासाठी लागणारे लेख, कविता, तुमच्या पाककृती किंवा काही लिखाण तुमच्याकडे केलेलं असेल तर ते लवकरात लवकर अरुणा अत्रे हिच्याकडे पाठवण्याची व्यवस्था करावी. म्हणजे प्रिंट स्वरूपात आपल्याला हिवाळी हा अंक नवीन वर्षामध्ये प्रसिद्ध करता येईल. नमस्कार. एक आनंदाची बातमी रोटेरियन मुकुंद आणि ॲन वैजू महाशब्देकडून. सर्वांना कळविण्यात आनंद वाटतो की आमचा मुलगा चिरंजीव सिद्धार्थ याने नुकताच FTII फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेचा कोर्स प्रथम क्रमांकाने पूर्ण केला आहे. नुकतेच त्याला वीणा वर्ल्ड या सुप्रसिद्ध टुरिस्ट कंपनीची जाहिरात करण्यासाठी स्वित्झर्लंड येथे प्रोजेक्टचे काम मिळाले आहे आणि त्यासाठी तो झुरिचला गेला आहे. या सर्वांचे क्लबतर्फे अभिनंदन. मित्र आणि मैत्रिणींनो, असे आहेत आपले पुढील 2 कार्यक्रम. पुढचा गुरुवार दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी आपली मैत्रीण रोटेरियन निर्मला सरपोतदार ही रोजच्या जीवनातील गीता या विषयावर बोलणार आहे. तसेच गुरुवार 25 डिसेंबर हा कार्यक्रम क्रिसमस स्पेशल असेल. त्या दिवशी रॉयल हार्मोनिका क्लब आपल्यासमोर माउथ ऑर्गनवर जुनी नवी हिंदी मराठी चित्रपट गीतं सादर करणार आहेत. वाढदिवस शुभेच्छा. 13 डिसेंबर प्रेसिडेंट देवदत्त हंबर्डीकर यांचा वाढदिवस. 14 डिसेंबर रोटेरियन राजन देशपांडे यांचा वाढदिवस. 17 डिसेंबर कल्पना शहा यांचा वाढदिवस. या सर्वांना क्लबकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. लग्नाचे वाढदिवस. 12 डिसेंबर अंजली व रोटेरियन रवी आपटे यांच्या लग्नाचा वाढदिवस. 16 डिसेंबर रोटेरियन सुजाता व AG संजीव कारंजकर यांच्या लग्नाचा वाढदिवस. 17 डिसेंबर रोटेरियन प्रफुल्ल पेंढारकर व ॲन मेधा यांच्या लग्नाचा वाढदिवस. 18 डिसेंबर रोटेरियन संजीव कुलकर्णी व ॲन गायत्री यांच्या लग्नाचा वाढदिवस. या सर्वांना लग्नाच्या वाढदिवसाच्या क्लबकडून मनपूर्वक शुभेच्छा. एडिटर अरुणा अत्रे व को एडिटर सुलभा सिधये यांच्यासह मी सेक्रेटरी अपर्णा आपली रजा घेते. नक्की भेटूया पुढील ऑडिओ बुलेटिनमध्ये. धन्यवाद.